नमस्कार. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असताना मतदारसंघांचा कौल आपल्यालाच मिळावा यासाठी आता सगळ्याच पक्षांनी चांगलेच आपले जाहीरनामे प्रसिद्ध करताना दिसते. बीजेपी असो काँग्रेस असो त्यातूनच सामान्य जनतेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या असून निवडणुकीच्या तोंडावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजेच राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता 3 महत्त्वाच्या घोषणा काय आहेत ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. लाईक करायला विसरत नका जा. जास्तीत जास्त शेअर करत जा. शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, राज्यामध्ये जे काही निवडणुकीचे ते वातावरण जे काही होतं ते वातावरण ऑलरेडी म्हणजे मागच्या 15-20 दिवसामध्ये खूप काही तापलेलं आपल्याला दिसतंय. आणि याच्याच संदर्भात आता जे काही पक्ष आहेत 6 पक्ष महत्त्वाचे आता म्हणजे 3चे 6 झाले. त्याच्यापैकी सगळ्यांनीच आपली जवळजवळ जी काही तारीख आहे ती तारीख निश्चितच केली असताना या वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला बघायला मिळतात. प्रचारालाही जोर आणि धार चांगलीच येताना दिसते. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांमध्येच प्रमुख लढत आपल्याला दिसते. मतदारांनी आपल्याला कौल दिला आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भर देताना आपल्याला दिसत आहे. त्यातून आता काँग्रेस नेता म्हणजेच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 3 घोषणा केल्या. 3 घोषणा याच्यासाठी करण्यात आल्या कारण की त्या घोषणा या शेतकऱ्यांना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भागामध्ये शेतमालाला हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आपल्याला दिसतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये मराठवाड्या आणि विदर्भात सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून जी काही नाराजी व्यक्त झाली. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत देण्याची घोषणा केली आहे. आता ही जी घोषणा केली असताना देखील शेतकऱ्यांचा भाव मिळत नाही. त्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा तरी मिळाला आहे. महायुती सरकारने यापूर्वी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी 5,000 रुपयांची भावांतर योजनेअंतर्गत मदत दिली. पण त्या संदर्भात पण बहुतेक शेतकरी अजून पेंडिंग आहेत. कारण हे जाचक अटी. आता राहुल गांधी यांनी देखील सोयाबीनच्या किमतीबद्दल चांगलीच मोठा घोषणा केलेली आपल्याला दिसते. राहुल गांधी यांनी एक ट्विट करत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी मोठी पावले उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये हमीभाव आणि बोनस दिला जाईल. तसेच कांद्याचा हमीभाव निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय याच्यातनं घेण्यात येणार आहे. ज्यासाठी खास राहुल गांधी याच्यामध्ये लक्ष घालतील जेणेकरून सामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सुटतील. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामधील जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता 7,000 प्लस MSP प्लस म्हणजे बोनस या सगळ्या गोष्टी. कांद्याचा जो काही भाव आहे तो कांद्याचा भाव व्यवस्थितरित्या ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. MSPसाठी कापूस जे आहे ते कापसाला पण चांगली MSP मिळेल जेणेकरून भाजपामधील जे काही नुकसान झाले सरकारात शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते भरून काढता येईल आणि आज एक चांगला निर्णय असणार आहे. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.